नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या 2 सप्टेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता अखिल त्याच्या रूममध्ये बसलेला असतो. तो खूप अपसेट असतो. तेवढ्यात त्याला तनयाचा फोन येतो आणि तनया त्याला म्हणत असते, सॉरी बेबी, माझ्यामुळे तुझ्या घरच्यांसमोर तुझा एवढा अपमान झाला, माझ्यामुळे सगळं झालं, तुझे घरचे एवढे हर्ट झाले. त्यावर अखिल म्हणतो, यात तुझी काहीही चूक नाहीये तनया, तू कशी आहेस मला आधी सांग. तनया म्हणते, मी अजिबात ठीक नाहीये, मी खूप डिस्टर्ब आहे, मला असं वाटतंय की जीव द्यावा, आता जगण्यात काही अर्थ नाही असं वाटतंय. त्यावर अखिल म्हणतो, तू वेडीस का, असं काहीही बोलू नकोस. आणि तू एक गोष्ट लक्षात ठेव, मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबत, आणि मी घरच्यांना कसेही करून कन्व्हिन्स करतो, पण असं काहीही बोलायचं नाही याच्या पुढे, तुला माझी शपथ आहे. तनया म्हणते, आई मम्मा येते वाटतं, थांब मी फोन कट करते. तेवढ्यात आता विशाखा तिथे आलेली असते. विशाखा म्हणते, वा, आय एम प्राऊड ऑफ यू बेबी, काय छान नाटक करतेस का तू. इकडे आता अखिलच्या रूम मध्ये आदिती आलेली असते ज्यूस घेऊन. ती म्हणते, काका तू किती वेळचं काहीच खाल्लेलं नाहीस, एवढं ज्यूस तरी घे. त्यावर अखिल म्हणतो, नाही अजिबात इच्छा नाहीये माझी. आता आदिती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अरे काका छोटासाच व्हिडिओ होता तो, आणि लोकांची मेमरी काय शॉर्ट टर्म असते, ते लगेच विसरतील, तू नको टेन्शन घेऊ. त्यावर आता अखिल तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो, छोटासा व्हिडिओ वाटतोय तुला तो, अगं पण ते यामुळे तनयाची किती मोठी बदनामी झाली हे कळते का तुला, एक मुलगी असून तू असं म्हणतेस. त्यावर आदिती म्हणते, अरे काका मी तुला फक्त चिल करण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात तिथे भास्कर येतो. भास्कर म्हणतो, तू काय करतेस इथे. आदिती म्हणते, काकासाठी ज्यूस घेऊन आली ती. भास्कर म्हणतो, चल अखिल बाहेर चल, सगळे तुझी वाट बघताय. अखिल म्हणतो, नाही दादा, मला कोणालाही फेस करायचं नाहीये, माझी हिंमत नाही होते. त्यावर भास्कर म्हणतो, हे बघ, रूम मध्ये असं लपून बसण्यात काही अर्थ नाही, त्याने काहीच होणार नाहीये, तू चल आत्ता बाहेर, सगळेजण तुझ्याशी बोलण्यासाठी थांबलेत. आता अखिल बाहेर येतो. त्याला खरं तर खूप भीती वाटत असते, पण भास्कर त्याला बाहेर घेऊन येतो. आता अखिल चेअरवर बसतो आणि आता जयश्री म्हणते, आम्ही सगळ्यांनी शांतपणे विचार केला आणि आता आम्हाला तुझी बाजू ऐकून घ्यायची, तर मग बोल आता, तुला काय म्हणायचंय ते. आता अखिल म्हणतो की सगळ्यात आधी तर मला सॉरी म्हणायचंय. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला, तुम्ही सगळेजण हर्ट झाला, त्यामुळे खरंच मनापासून सॉरी. जयश्री म्हणते, तुला एवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवाविषयी का वाटली, घरात कोणालाही तुला सांगावंसं वाटलं नाही का, असं का केलंस तू. त्यावर अखिल म्हणतो, अगं आई, काय माहिती का बरं, मला माहित नाही, पण मला कोणालाच सांगावंसं वाटलं नाही. आणि हे तेवढंच खरं आहे की माझं तनयावर खूप प्रेम आहे आणि तनयाचं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे, आणि आम्ही कित्येक वर्ष एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहोत. हे सगळं ऐकून सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसलेला असतो. अखिल हे काय बोलतोय हे कळतच नसतं. आता आकाश म्हणतो, पण ती तर म्हणते तू तिच्यासोबत लग्न केलंयस. त्यावर अखिल त्याच्या जवळ येतो आणि म्हणतो, अरे दादा, तुझ्या लग्नामध्ये ना आम्ही खूप इमोशनल झालो होतो आणि बरंच काय काय घडलं, आणि एका पॉइंटला तनयाला असं वाटलं की मी तिच्या भांगेत कुंकू भरावं, म्हणून मी तसं केलं सुद्धा, आणि देवाच्या साक्षीने आणि वसुंधरा वहिनीच्या साक्षीने हे सगळं झालं, आणि या सगळ्यांना ती लग्न समजते. आता जयश्री म्हणते, डोक्यावर पडली का ती, आणि अशा मुलीवर तू प्रेम करतोस. आता जयश्री वसुंधरेकडे येते आणि म्हणते, काय ग, तुला काहीही वाटलं नाही या सगळ्यांना प्रोत्साहन द्यायला, या सगळ्या गोष्टींना तू मनावर घेतलंस आणि या दोघांना प्रोत्साहन देत बसलीस. त्यावर आता अखिल म्हणतो, आई बहिणीला बोलू नको, याच्यात तिची काहीही चूक नाहीये, तिला हे सगळं माहित होतं, हे खरं आहे, पण तिने सुद्धा मला वेळोवेळी सांगितलंय की अखिल, सगळ्यांपासून काही लपवू नको, घरच्यांना सगळं काय आहे ते खरं खरं सांग, त्यांना सगळं काही कळलं पाहिजे, तिची खरंच यामध्ये काहीही चूक नाहीये. तिने मला प्रोत्साहन नाही दिलंय आई, उलट तिने मला सगळ्यांना सांगायला लावलं होतं, पण मीच तिला वेळोवेळी भाग पाडलं, हे सगळं तुमच्यापासून लपवून ठेवण्यासाठी. त्यात खरंच तिची काही चूक नाहीये, आणि या सगळ्याची जर काही बाजू असेल तर ती माझी आहे, माझी चूक आहे याच्यामध्ये, आणि त्याची शिक्षा सुद्धा मीच भोगणार आहे, त्यामुळे तू तुला काही बोलू नको. जयश्री म्हणते, तिला शिक्षा द्यायची की नाही, किंवा तिचं यात काय चुकलं की नाही, हे आम्ही नंतर ठरवू, तू तिची बाजू घेऊ नकोस. तेवढ्यात आता माधव म्हणतो, जयश्री, तू तिला बोलू नकोस, नेमका मुद्दा काय हे अखिलच्या तोंडून आपण ऐकून घेऊया, आता तिला बोलण्याची काही गरज नाहीये. आता आकाश वसुंधरेकडे बघत असतो आणि वसुंधरा सुद्धा आकाशकडे बघत असते. आकाशला वसुंधरेची बाजू कळालेली असते आणि दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि दोघं एकमेकांसोबत नजरेतूनच बोलत असतात, ते नजरेतूनच एकमेकांसमोर व्यक्त होत असतात. आणि आकाश म्हणत असतो, वसुंधरा, तुम्ही सगळं मला सांगितलं का नाहीत आधी. त्यावर वसुंधरा म्हणते, अखिल आधीच एकटा पडला होता, सगळेजण त्याच्यावर चिडले होते, त्यात मी तुम्हाला असं सांगितलं असतं की अखिल माझा ऐकत नव्हता, तर तुम्ही त्याच्यावर अजून रागावला असता, म्हणून मी काहीच बोलले नाही. अखिल म्हणतो, पण विनाकारण मी तुमच्यावर चिडलो. आता वसुंधरा म्हणते की काही होत नाही, तुम्ही चिडले रागवले याचा मला काही फरक पडत नाही, पण आता हा अबोला मला सहन होत नाही, तुमचं चिडणं सुद्धा मला सहन होत नाही. आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. आकाश म्हणतो, हो आहे. आणि तेवढ्यात त्या दोघांनाही जयश्रीचा आवाज ऐकू येतो, त्यामुळे ते भानावर येतात.
जयश्री म्हणते, या वसुंधरेला कळायला नको, ती मोठी आहे, या घरची सून आहे, काय बरोबर काय चुकीचं हे तुला सांगायला नको आणि आम्हालाही सांगायला नको का? कसं बोलायचं नाही तिला? अखिल म्हणतो, आई जे आहे ते आहे. आता मी फक्त लग्न करेल तर तनयाशी, दुसरं कोणाशीही करणार नाही, नाहीतर मी लग्नच करणार नाही. त्याचा हा निर्णय ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. अखिल आता रूममध्ये निघून येतो आणि तनयाला फोन करतो. तनया आणि विशाखा ड्रिंक करत असतात आणि सेलिब्रेट करत असतात. तेवढ्यात आता अखिलचा फोन येतो आणि विशाखा उचलते. विशाखा म्हणते, काय रे अखिल? अरे, तनयाची हालत बघ कशी झाली ती. अखिल म्हणतो, मी तनयासोबत बोलू शकतो का? तिच्याकडे फोन द्या ना. कशी आहे ती? ती मगापासून वेड्यासारखं काहीतरी बोलते, मला तिच्याशी बोलायचंय, मला तिची खूप काळजी वाटते. त्यावर विशाखा म्हणते, अरे कसा देऊ तिच्याकडे फोन? मला तिच्याकडे बघवतच नाहीये. आणि काय रे, आता निर्णय घेण्याची वेळ आली अखिल. तू तिला कमिटमेंट दिलीस ना की तिच्यासोबतच लग्न करशील, मग घे ना आता निर्णय. अखिल म्हणतो, मी काय करू विशाखा मावशी, घरच्यांपुढे मला नाही जाता येत. त्यावर विशाखा म्हणते, कसं नाही जाता येत? हे बघ, तुम्ही जर पळून जाऊन लग्न केलं तर त्यांना ऍक्सेप्ट करावंच लागेल. आता अखिल म्हणतो, मावशी असं लगेच मी कसं काय करू शकतो? विशाखा म्हणते, अरे तू तिला कमिटमेंट दिली आहेस, तुझं कर्तव्यच आहे. हे बघ, तुला आता निर्णय घ्यावा लागेल, एकतर तनया नाहीतर मग तुझी फॅमिली. आणि लक्षात ठेव, मला आता असं वाटतंय ना की तनयाचं तोंड काळं करावं आणि तिला कुठेतरी पाठवून द्यावं, नाहीतर मग तुमचं लग्न. हेच दोन ऑप्शन आहे माझ्यासमोर, मी दुसरं काही नाही करू शकत रे. आणि ती रडायला लागते. अखिल म्हणतो, प्लीज मावशी तनयाकडे फोन द्या ना, मला तिच्याशी बोलायचंय. आता विशाखा नाटक करते तनयाला बोलवायचं आणि तनया सुद्धा म्हणते, अगं मॉम, मला कोणाशी बोलायची इच्छा होत नाहीये. त्यावर आता खूप नाटक केल्यावर ती फायनली रेडी होते आणि अखिल सोबत बोलायला लागते आणि म्हणते, बेबी असं म्हणून ती रडायला लागते. अखिल म्हणतो, तनया चल आत्ताच्या आत्ता रेडी हो, मी येते तुला न्यायला. तनया म्हणते, कुठे जायचं आपल्याला? अखिल म्हणतो, चल मी लग्न करतोय तुझ्याशी, आपण दोघं आत्ताच लग्न करतोय, आपल्याला कोणाची गरज नाही, फक्त एकमेकांची गरज आहे, एवढं लक्षात ठेव. आणि असं म्हणून तो फोन कट करतो. आता विशाखा आणि तनया दोघे हसू लागतात. तनया म्हणते, पण मॉम तू म्हणाली होतीस ना असं पळून जाऊन लग्न केलं तर आम्हाला प्रॉपर्टीमध्ये काहीही मिळणार नाही. त्यावर विशाखा म्हणते, किती भोळीस ग तू, आता नीट ऐक, मी जे सांगते ना ते लक्षपूर्वक ऐक. आणि ती तनयाला काहीतरी सांगत असते. इकडे आकाश बाहेर आलेला असतो आणि वसुंधरा त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेली असते. वसुंधरा म्हणते, आकाशराव, जेव्हा मी दुःखी असते तुम्ही एखाद्या लहान मुलाप्रमाणे मला सावरतात, माझी काळजी घेतात, मग आता मला काळजी घेऊ द्या ना तुमची. मला मान्य आहे माझ्यामुळेच तुम्ही दुःखी आहात, पण तुमची काळजी घेण्याचा हक्क आहे मला. आता ती त्याला घास भरवायला जाते, पण आकाश तिच्या हाताने काही खाऊन घेत नसतो. तिचा हात तो खाली करतो. वसुंधरेला खूपच वाईट वाटतं. ती म्हणते, आकाशराव, मला हवं तर रागवा, चिडा माझ्यावरती, पण असं शांत नका राहू, स्वतःला त्रास नका करून घेऊ, कारण चूक माझी आहे. त्यावर आता आकाश म्हणतो की चूक तुमची नाहीये, चूक माझी सुद्धा आहे. ते कसं आहे ना, मला असं वाटायला लागलं होतं की आपण दोघं एक आहोत. माझं दुःख ते तुमचं दुःख, तुमचा आनंद तो माझा आनंद, पण मी चुकीचा ठरलो. खरं तर तुम्ही मला परकं धरलं आणि तुम्ही दाखवून दिलं की आपण एक नाही आहोत. आकाश म्हणतो, वसुंधरा, नातं हे प्रामाणिकपणाच्या बळावर टिकून असतं, स्पेशली नवरा बायकोचं नातं. जरी मुलं आपली पहिली प्रायोरिटी असली तरी सुद्धा आपण एकमेकांचा नेहमी आदर करतो आणि करू सुद्धा. आणि आपलं नातं तेवढ्याच प्रामाणिकपणाने घडवू असं मला वाटत होतं. पण फक्त मतभेद होतील या कारणामुळे अशी लपवाछपवी करायची हे मला कधीच मान्य होणार नाही. इकडे आता अखिल पत्र लिहत असतो, चिठ्ठी लिहून ठेवत असतो आई बाबा आणि दादासाठी. आणि तो म्हणत असतो की आई बाबा दादा, मला माफ करा. मला माहिती आज जे काही घडलं त्यामुळे तुम्हाला खूप त्रास होतोय, तुमचा खूप मनस्ताप झालाय आणि यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. माझं आणि तनयाचं नातं ज्या पद्धतीने तुमच्या समोर आलंय ते यायला नको हवं होतं. आणि ते सगळं तो लिहून ठेवत असतो. वसुंधरा म्हणते, मला माफ करावं, मला कळलंच नाही की तुम्हाला कसं आणि कधी सांगू, म्हणून मी पुढे पुढे ढकलत राहिली. मला नाही म्हटलं तरी असं वाटायचं की आपल्यामध्ये थोडं अंतर आहे. मग आता आकाश म्हणतो, असेलही, आणि आता ते अंतर अजूनच वाढत चाललंय. इकडे अखिल लिहत असतो की कदाचित मला तुम्हाला त्या दिवशीच हे सगळं सांगता आलं असतं की माझं तनयावर खूप प्रेम आहे आणि तिचं आणि माझं नातं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते. आता आकाश वसुंधरेवर खूपच रागावलेला असतो. तो तिथून निघून जात असतो. वसुंधरा म्हणते, आकाशराव, प्लीज माझ्यावर एवढं रागवू नका. ती त्याचा हात धरते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण आकाश काही ऐकून घेत नाही. तो तिचा हात बाजूला करतो आणि पुढे निघून जातो. वसुंधरेला खूपच वाईट वाटतं. आपलं नातं आत्ता कुठे नीट झालं होतं आणि आता परत त्यामध्ये अंतर आलंय. यामुळे ती खूप रडायला लागते, तिला खूप वाईट वाटत असतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.